तर अशी ही पंढरीची नगरी. तर या पंढरी नगरीत हा पांडुरंग जो भोळा बाबडा भक्तांसाठी आला का रुक्मिणीसाठी, याच्याबद्दलच्या अनेक कथा आहेत. तर त्या कथा काय आहेत? पांडुरंग दोन कथा ह्या समांतर जात आहेत. पांडुरंग पंढरीला का आला तर तो रुक्मिणी मातेसाठी आला, परंतु प्रथम तो कुणाला भेटला तर पुंडलिकाला भेटला. आता रुक्मिणीची आणि पांडुरंगाची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. रुक्मिणी महाराष्ट्राचीच कन्या, कौंडिन्यपूरच्या भीष्मक राजाची ती कन्या. तिचं श्रीकृष्णावर आतोनात प्रेम होत. बरोबर. आणि मग तिनं श्रीकृष्णावर आपलं प्रेम आहे त्याला एक चिठ्ठी लिहिली होती की माझा जो भाव आहे रुक्मी, तो माझं काही लग्न तुझ्या बरोबर होऊ देत नाही. माझं लग्न तो शिशुपाल नावाचा जो एक मनुष्य आहे किंवा राजा आहे त्याच्याशी तो लग्न लावू इच्छितो, तर तू ये आणि मला पळवून घेऊन जा, असं तिनं श्रीकृष्णाला पत्र लिहिलं. ह्या गोष्टी कधी घडतात? रुक्मिणीचं श्रीकृष्णावर जीवापाड प्रेम होतं. परंतु द्वारकेत असताना काय झालं की श्रीकृष्ण आणि राधा यांचं प्रेम जे होतं तेही अनन्यसाधारण होतं, जगावेगळं होतं. आणि ते रुक्मिणीला पाहवलं नाही, बघवलं नाही, तिच्यात सवती मत्सर जागा झाला, अशी एक कथा आहे. आणि म्हणून ती श्रीकृष्णावर रुसली आणि राधा मत्सरानं ती इथं आली. तिचाही येण्याचा उल्लेख पुराणामध्ये दिंडीर वनातच ती आली आणि दिंडीर वनात आजही तिचं एक स्वतंत्र असं मंदिर आहे. परंतु ज्या वेळेला तो निघाला द्वारकेवरून त्यावेळेला त्याचा मानस होता की आपण रुसलेल्या रुक्मिणीला मनवायचं, तिला तिचं सांत्वन करायचं. परंतु तो प्रथम ज्या वेळेला दिंडीर वनामध्ये आला त्यावेळेला तो भेटला, तो पुंडलिकाला भेटला आणि मग तो गेलाच नाही. त्यामुळे रुक्मिणीला पण, रुक्मिणी मातेला पण इथंच राहावं लागलं, अशी ही कथा आहे.